याच दरम्यान आंबोली गावचे उद्योजक आणि समाजसेवक महेंद्र शेठ देसले यांची उपस्थिती पाहायला मिळते. दादा विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबोली गावचे समाजसेवक आणि उद्योजक महेंद्र शेठ देसले यांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत. चला अनखरपाडा टीम आपण कुठे जाऊ नका, कारण की यापुढील सामना तुमचा असेल विनर विनर या दोन टीममध्ये. कारण की नांदपच्या स्पर्धेमध्ये देखील अनखरपाडा टीमला जायचं आहे खेळण्यासाठी. तिथे देखील त्यांचा चौथा सामना आहे, त्यामुळे थोडीशी दहिवली संघ ॲडजस्टमेंट आहे. यापुढील सामना विनर विनर होणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. अपील अपील करतायत द ग्रेट खली येस्ट्यांच्या पाठीमागून. डॉट बॉल येतोय. उंभारणी संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने करण पाटील या टीममध्ये आहेत. सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. चलो शिर्डी कांबा आणि सामना सुरू आहे उंभारणी या दोन टीममध्ये. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे अभय यांचं. 4 षटकांचा सामना. क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून खेळतायत, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. स्वीप करतायत सीमा रेषेच्या बाहेर. या षटकातील हा तिसरा चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. मित्र नयन धुमाळ आणि समालोचक मित्र प्रसन्न चव्हाण यांच्याकडून देखील
विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती गुरुनाथने. धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. सर्व सामने 4-4 षटकांचे होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. न्यू बॅट्समन चेतन आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत खेळण्यासाठी. चेतन चांगलं बॅटल सुरू आहे. चलो शिर्डी कांबा आणि उंभारने बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, सॉफ्ट हँडने खेळले होते, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा. उंभारने म्हटलं तर आमचे समालोचक मित्र हेमंत पाटील यांच्या गावातील हा संघ आहे उंभारणी संघ. ते देखील या सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. उपसभापती चषक, नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. ऑन साइडला हुक करतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. जे मनीष, क्या बात आहे, अप्रतिम संगीत सादर करतायत. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 15 धावा. धावसंख्या आहे 17. फुल टॉस. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. स्वीपर कव्हरला फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा धक्का. चलो शिर्डी कांबा या टीमला. आदेश बॅक टू द पवेलियन. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीपमध्ये. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती धावा एकूण 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 19 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये गुरुनाथच्या माध्यमातून. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. पंच करतायत. गॅप मधून चेंडू चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24.
24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या पुढील सामना विनर होणार आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन चेतन आहेत. फुल टॉस चेंडू बॅटची काढा लागते. नक्कीच फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 24. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. उपसभापती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक हा दुसरा सुरू आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे गुरुनाथने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. चेतन बॅक टू द पविलियन. निरंजन 5व्या क्रमांकावरती विकेट मिळवली तेजसने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. निरंजन नक्कीच न्यू बॅट्समन आहेत. या षटकामध्ये तेजस चांगली गोलंदाजी करतायत. एक विकेट देखील घेतली. 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. निरंजन स्ट्रायकिंगला आहेत. यावीस लाईन चांगली आहे परंतु यस चेक केलं जाईल की हा चेंडू स्टंपवरून गेलाय की नाही. त्यासाठी आपण चेक करूया. टीव्ही अंपायर या आपण. डॉट बॉल आहे कारण की स्टंपवरून हा चेंडू गेलेला आहे. पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधील तेजसच्या नावावरती ज्याने 1 विकेट देखील घेतली आहे या षटकामध्ये. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24. अंतिम षटकामध्ये येत आहेत द ग्रेट खली.
बॅटची आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला आहे डॉट बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल लागतो. अजून एक धक्का. अजून एक तडाखा सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 आणि 37 धावा बनवायच्या आहेत उंभारणी या टीमला. या मॅचमध्ये 24 चेंडू बनवायच्या धावा 37. हा सामना जिंकण्यासाठी आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक गुणवान समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर. सुमधुर आवाज आपण ऐकला. मागील सत्रामध्ये जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना चलोश्री 11 कांबा संघाने बनवल्या 36 धावा 4 षटकांमध्ये, तो अंबानी संघाला 37 धाब्यांचं लक्ष्य आहे. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल बॉलिंग करत असताना टीम चलोश्री 11 कांबा संघाला अगेन्स्ट टीम उंबारणी. कारण 24 बॉल 37 धावा म्हणजे एक असं लक्ष्य आहे ज्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामध्ये जरी एक चौकार आला तरी देखील मॅच फिनिश होईल. आदेश बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. पहिला बॉल ऑन साईडला वळवलाय. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. ऑन द नी नटराज स्टाईलमध्ये स्ट्राईक करत असताना बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. आलेला धमाकेदार 6 धावेंसाठी पहिला सिक्सर. फार सुदृढ पाहायला मिळते. नुकताच आपल्या व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला मिळेल आंबेली गावचे उद्योजक आणि समाजसेवक माननीय श्री महेंद्र शेठ देसले साहेबांची. त्यांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट थ्रू कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डिंग युवराजच्या वतीने पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. धावफलक 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट क्लब मस्कळ आयोजित उपसभापती चषक 2026 हे दैदिप्यमान पर्व जे आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. या पर्वावरती सर्व कल्याण ग्रामीणकरांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. दुसरी मॅच एकीकडे संघ उंभारणी दुसरीकडे कांबा. यावेळेस बॅटची एज थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. कीपरच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. एक्झॅक्टली आपण पाहायला गेलं तर कॅच कंप्लीट करणं गरजेचं होतं. मिस्टनच्या मागे आकाश पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ज्यावेळेस कमी दाब आहे त्यावेळेस विचार करा की डॉट बॉल पर्सेंटेज वाढवा. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले तर विकेट जायचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. तशी कामगिरी होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच तर होतीये दोन्ही टीममध्ये ज्या दोन्ही टीमकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. मात्र एकच संघ जिंकेल. धावसंख्या फलकावरती 8. फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेला कॅच झाली आहे युवराजच्या वतीने. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये नेहमी समीकरण असतो. नाराज आहेत सर्व खेळाडू आणि स्पेशली गोलंदाज. कारण जर ही झेल पकडली असती मैदानावरती थोडंसं पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळालं असतं. बॉडी लँग्वेज देखील चेंज होते. नयन सर ज्यावेळेस एखादी झेल तुमच्या मतीने पकडली जाते आणि संपूर्ण टीममध्ये नवचैतन्य फुलून आलं असतं की कदाचित आपण धावा डिफेंड करू शकतो. यावेळेस मिस्टेक झाली आहे पुन्हा एकदा आदेशच्या वतीने. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड होईल आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना डबल डिजिटमध्ये गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक 10 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेड्यू झालेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती एखादी विकेट येणं गरजेचं असणार आहे. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती पुन्हा एकदा ॲड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 ऑन द बोर्ड. एक्झॅक्टली जर विचार केला तर या चुका टाळणं गरजेचं आहे. आदेश एक चांगला खेळाडू आहे. तो चान्स देखील त्याच्या वतीने क्रिएट करण्यात आला होता. तो अटॅकिंग इंटेंटने जातोय म्हणून फुलटॉस बॉल त्याच्या वतीने आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. यावेळेस पंचांकडे अपील जोरदार होती. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आणि आय थिंक बॅट कट देखील आहे त्यामुळे आली ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. एक्झॅक्टली पंच तेच सांगतायत. लेग बायशी ही सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 12. ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द डे. नो लुक स्ट्रोक पाहायला मिळते. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती आलाय खणखणीत 6 धावेंसाठी सिक्सर.
अजून देखील गरज आहे ती म्हणजेच तब्बल आणि तब्बल 19 धावेंची. 18 बॉलमध्ये 19 धावा आहे विजयाचं इक्वेशन असेल आणि अशा वेळी आकाशवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण कामाकरांना ज्या खेळाडूवरती गर्व आहे असा खेळाडू आकाश पाहायला मिळतोय मैदानावरती. या ओव्हरमध्ये मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्यासोबतीला एक विकेट गरजेची आहे. ती एक विकेट आली ना नवचैतन्य फुलून उठेल आणि कमबॅक देखील होईल टीम खांबा संघाचं. मात्र दुसरीकडे उंबारणी संघाला करायचं काय, पार्टनरशिपची बिल्ड झाली आहे तिला कॅरीड फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये विकेट जरी गमावली नाही, 1-2 धावा जरी आल्या तरी देखील संघ उंबारणी हा फ्रंट फुटवरतीच असेल. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते सातत्याने अटॅकिंग इंटेंटनी जात आहेत. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. आदेशच्या वतीने देखील हीच चूक आपण पाहिली. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग इंटेंट त्यांचा पाहायला मिळाला. ज्यावेळेस फुलटॉस बॉल पहिल्या बॉलवरती पडतो ना, समजून जायचं की गोलंदाजाच्या मनामध्ये एक माइंडसेट आहे. तो माइंडसेट म्हणजे मी यॉर्करसाठी जाईल आणि तोच माइंडसेट आपल्याला आकाशच्या वतीने देखील पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्टर वनचा वापर पुल केला, पिच बॉलला पनिश केलाय, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. कर्रांच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. क्रिकेटमध्ये 2 चेंडू जे फार फलंदाजासाठी पोषक असतात. पहिला बॉल म्हणजे तो फुल टॉस आणि दुसरा बॉल जर तुमच्याकडे वेग नसेल तर हाफ ट्रॅकर. आणि हाफ ट्रॅकर बॉलवरती फुल टोल वसूल करण्यात आलाय, ज्यावरती षटकार एकवटला गेलाय करणच्या वतीने. उंबारणी संघ आता फ्रंट फुट पोझिशनवरती या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 25 धावा फलकावरती. आकाश थोडंसं आता दडपणामध्ये असेल, थोडंसं प्रेशरमध्ये असेल. त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं, अशी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही बॉल हाताळतायत. स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर येथे खेळाडू लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतोय. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडंसं शिफ्ट झालंय काउस कॉर्नर पोझिशनमध्ये. इनसाइड द सर्कल तुम्हाला मिड ऑफ पाहायला मिळतील. एक खेळाडू शॉर्ट पॉईंटमध्ये, एक फाईन लेगमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. एक थर्ड मॅनमध्ये देखील फिल्डर पाहायला मिळेल. अनखरपाडा टीमचे कर्णधार विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. रवी सर, आपणास नम्रतेची विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने की आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. आय थिंक विनरची मॅच आपण कव्हर करणार आहोत, त्यासाठी आपली उपस्थिती फार महत्त्वाची असणार आहे. मिस्टेक पाहायला मिळते, वाईट बॉल आकाशच्या वतीने. सातत्याने अशा मिस्टेक नयन सर आपण पाहत नाही. मात्र ज्यावेळेस त्याच्यासोबत थोडीशी चर्चा केली त्यावेळेस त्याने देखील सांगितलं की थोडासा कामावरती जास्त असतो, त्यामुळे क्रिकेट आणि मी थोडंसं वंचित आहेत. प्रॅक्टिसचा अभाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फलक पाहायला मिळेल जे मात्र 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड, 26 धावा धावफलकावरती असेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस्टेक. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. युवराज आपल्याला पाहायला मिळतील. युवराज एक असा गोलंदाज आहे ना, कटर स्टार्क तो फार चांगलं. विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 10 धाबींची आवश्यकता. युवराजच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कटर्स फेकण्यामध्ये हा खेळाडू महारथ हासिल केले आहे. या खेळाडूने जबरदस्त शॉर्टर वनचा वापर करतो, त्यासोबतीला दोन्ही साईडला वळवण्याची शक्यता या खेळाडूकडे. मला आठवतंय त्यावेळेस KPL आम्ही कव्हर करत होतो, आमच्या समेत रोशन संदेश सर देखील होते. नयन सर, तुम्ही देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये होते. अशा वेळी हा खेळाडू जशी गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी इथे देखील अपेक्षित आहे. बघा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावरती रनआउटचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. अति काही संकटात नाही असं आपण नेहमी म्हणतो, अगदी तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय वन्स अगेन. 10 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. युवराजच्या खांद्यावरती जबाबदारी. शेवटचं षटक कोण हाताळेल हे देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 2 बॉल दोन्ही डॉट. कमबॅक
नक्की पाहायला मिळते. वन्स अगेन कमबॅक सातत्याने 3 बॉल 3 डॉट. आता 9 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये कमबॅक झालंय असं म्हणतात ना. येस सर काय येस येस त्यामुळे ही ओव्हर आता समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर देखील कंटिन्यू येस कंटिन्यू होत असताना पाहायला मिळते. सलग 3 बॉल 3 निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जबरदस्त कामगिरी. 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॉल होते. त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर ही ओव्हर देखील आपल्याला कंटिन्यू होत असताना पाहायला मिळाली. एक्झॅक्टली 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता 10 धाव्यांची आवश्यकता. युवराजला ते फुल षटक का दिलं नाही हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झाला. कारण युवराज चांगला गोलंदाज आहे. चेतनच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे. युवराजने फार चांगली गोलंदाजी केली आणि आता 12 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 10 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यावेळेस देखील ऑन साईडला वळवला अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिडविकेट क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती थ्रू आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. युवराजला संपूर्ण ओव्हर देणं गरजेचं होतं ज्या प्रकारची युवराज गोलंदाजी करतो. मात्र चेतन देखील एक चांगला खेळाडू आहे. उंबारणी संघ या मॅचमध्ये 90% आलाय. 90 नाही मी म्हणेल 95% उंबारणी संघ या मॅचमध्ये आणि फार चांगली बॅटिंग करतोय. नो डाऊट ॲट ऑल. फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उंबारणी संघाने जी कामगिरी केली आहे ना ती कौतुकास्पद आहे. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये असेल. कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद झाले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही कट करा मात्र हॅमर करण्यात आलं आणि एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर होते अगदी त्याच पोझिशनवरती त्याच स्ट्रोकसाठी तिथे ठेवण्यात आले होते. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय. फलंदाज गुरुना त्यांच्या खेळीचा अंत. नाही विकेटचं पतन झालं आणि ज्यावेळेस विकेटची गरज होती त्या क्षणाला विकेट आली. आता खली पाहायला मिळतील मैदानावरती. खलीच्या वतीने कशी कामगिरी असेल देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. युवराजने फार चांगलं कमबॅक करून दिलंय. आता युवी सारखी गोलंदाजी प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. CB चेतन मेलवले बॉलिंग ट्रॅकवरती आहे. खली स्ट्रायकिंग एंडवर. खली असा खेळाडू आहे ना एक बॉलमध्ये मॅच फिनिश करण्याची शक्यता ती देखील त्याच्याकडून करू शकतो आपण. दुसरीकडे जर बघायला गेलं तर त्याला विकेट सोडायची नाही आहे. दुसरीकडे चेतन पाहायला मिळतील. चेतनला देखील इथून विकेट घेणं गरजेचं राहणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 29-29 पाहायला मिळतीये. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. खलीच्या बॅटमधून आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल आला आणि बॉल निघून देखील गेला. सरळ निघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत खलीच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. विजयासाठी अजून देखील 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 बॉलमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता. इक्वेशन विजयासाठी असेल. लवा फुलटॉस. व्हॉट अ स्ट्रोक. संपूर्ण दिवसामधील सर्वात मोठा फटका तो देखील खलीच्या बॅटमधून. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे टीम उंबारणी संघाने. अभिनंदन टीम उंबारणी. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत. ते म्हणजे टीम चलो शिर्डी 11 कांबा संघाला. वेल प्लेड बॉयज. संपूर्ण संघाचं आपण अभिनंदन करूया. टीम उंबारणी आपण टॉस साठी वळवतोय. उंबारणी आणि उंबारणी संघ फाईट करत असताना अगेन्स्ट टीम अनखरपाडा आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच तेजस असतील ज्याने कमालीची गोलंदाजी केली. विकेट मेडन षटक हाताळलं असे खेळाडू तेजस मॅन ऑफ द मॅच. लगेच रवी सर आपण या
रवी सर आपण यायचंय आणि उमाडी संघाचे कर्णधार आपणास देखील नम्रतेची विनंती असेल आपण टॉससाठी उपस्थिती दाखवायची आहे विनंती.